गुड आफ्टरनून. मी विनीत जावरे डिजी1मधून तुम्हाला आज थोडा लीडबद्दल माहिती देणार आहे. लीड कशी बनवायची तर आपण थोडक्यात समजून घेऊया लीड कशी बनवायची. सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन आपल्याला कंपनीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये इथे लीड्सचं ऑप्शन आहे. ओके, त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर इथे कस्टमरचा मोबाईल नंबर आपल्याला सर्च किंवा एंटर करण्यासाठी येतो. लीड बनवण्यासाठी आपण नंबर तिथे एंटर करूया. ओके, तर हा नंबर मी इथे एंटर केलेला आहे. इथे कोणतेही कस्टमरचे याच्यामध्ये पॉईंट्स दिसत नाही आहेत एक्झिस्टिंग कस्टमर म्हणून. तर आपण इथे प्लसवर क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होतो ज्याच्यामध्ये आपण कस्टमरची लीड बनवू शकतो. कस्टमर तुमच्याकडून कोणत्या रिझननी बाहेर जातोय तर ते याच्यामध्ये सगळे रिझन आहेत. ते रिझन आपण प्रत्येक कस्टमरसाठी यूज करून आपण परफेक्ट एक लीड बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या मॅनेजरला किंवा आपल्या मॅनेजमेंटला त्या कस्टमरची रिक्वायरमेंट किंवा ती लीड समजण्यात मदत होते. तर मी तुम्हाला दाखवतो. इथे आपण कस्टमरचं नाव टाकूया. मी इथे स्वतःचंच नाव इथे एंटर केलेलं आहे. स्वतःची लीड बनवतो आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला रिझन येतील. जे रिझन आहेत प्राईसचं, मॉडेल नॉट अवेलेबल, विल कम लेटर, फायनान्स रिजेक्शन, कुपन कार्ड, वॉलेट, सेम डे डिलिव्हरी, वेट फॉर ऑफर अँड ब्लॉक फ्रॉम अस. तर मेजरली याच्यामध्ये आपण वरच्या 7 रिझनमध्येच लीड बनवतो. तर आपण याच्यामध्ये फायनान्स रिजेक्शनची आपण लीड बनवूया. कस्टमर आमचा रेडी होता, घेण्यासाठी ओके होता, प्राईजही ओके होती, बट फायनान्सला बसल्यानंतर काही रिजेक्शन आले त्याच्यामध्ये. म्हणून आपण सब रिझन आपला रिझन टाकतोय फायनान्स रिजेक्शन. त्याच्यामध्ये सब रिझन आहेत की फायनान्सवरती कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाली. लो सिबिल आहे, डॉक्युमेंट्स आहे, नॉट पेपर, लो EMI रिक्वायर्ड, लो बियॉन्ड रिक्वायर्ड, त्याच्यानंतर नॉट रेडी टू पे, डाऊन पेमेंट, DBD, ओके, कार्ड ब्लॉक. याच्यामध्ये आपला जो कस्टमर होता तो लो सिबिलवाला होता. फायनान्सला बसल्यानंतर जो आपल्याला क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे 750 प्लस सिबिल जो लागतो तो कस्टमरचा नव्हता. तर याच्यामध्ये आपण लो सिबिल म्हणून आपण इथे एंटर करतोय. प्रोडक्ट जो माझा होता तो याच्यामध्ये होता 43 UA, ओके, 43 UA 8300 होता. आपण कस्टमरला जी प्राईस दिली होती याच्यामध्ये ती आपण टाकतोय 30,000. ओके, याच्यामध्ये रिमार्क आहे की कस्टमरचा रिजेक्शन झालेला लो सिबिलमुळे. लो सिबिलमध्ये पण त्याचा सिबिल जो आलेला आहे कस्टमरचा तो आलेला आहे 667 सिबिल आलेला आहे कस्टमरचा. तर तो आपण इथे रिझन मेन्शन करणार किंवा जो सो अँड सो जो त्याचा रिझन आलेला असेल, काय रिझनमुळे जी त्याची रिजेक्ट झालेली आहे तर त्या रिझन सकट इथे आपल्याला मेन्शन करून सेट रिमाइंडर, आपण एक रिमाइंडर सेट करूया नेक्स्ट डेचा. ओके, स्टोर आपला ओपन होतो, आपण दुपारचा टायमिंग ठेवलेला आहे आणि इथे क्रिएट अ लीड. या कस्टमरची लीड जनरेट झालेली आहे. आपण लीड पण तपासू शकतो या कस्टमरची. आजच्या याच्यामध्ये कस्टमरची लीड जनरेट झालेली आहे. आता याच्यावरती आपण फॉलोअप घेतो कस्टमरचा. त्याच्यानंतर कस्टमरचा ॲज इट इज रिमार्क ॲड करतो याच्यामध्ये ॲडमध्ये जाऊन. आता या कस्टमरचं क्लोजिंग पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर या कस्टमरचं क्लोजिंग पण आपण इथे करूया. क्लोजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इथे टाकायचं आहे याच्यामध्ये की विल कम लेटर किंवा सेम डे डिलिव्हरी, कार्ड कुपन, फायनान्स रिजेक्शन सेम. ओके, इथं फायनान्स रिजेक्शनच टाकूया. आता फायनान्स रिजेक्शनमध्ये कस्टमरने गेल्यानंतर आपल्याला जर सांगितलं असेल की माझ्याकडे सध्या दुसरं कोणताही ऑप्शन नाही आहे फायनान्ससाठी किंवा दुसरे कोणाचेही पेपर्स मिळत नाहीत, तर त्याच्यामध्ये आपण इथे रिमार्कमध्ये मेन्शन त्या प्रकारे करणार आहोत की सध्या कस्टमरकडे कोणताही ऑप्शन नाही आहे दुसरा. तर सेम ॲज इट इज रिमार्क ॲड केल्यानंतर इथे आपण सेम क्लोज लीड केल्यानंतर लीड तुमची क्लोजसुद्धा होऊन जाईल प्रॉपर रिमार्क सकट. ओके, थँक्यू.